अनेक वर्षापासून स्वमालकीच्या कुटुंबातील सदस्यांची वहिवाट असून मोठे वडील नारायण वासेकर यांनी दानपत्र म्हणून मंदिरासहित जय किसान दंडार मंडळ गव्हारपुरा यांना काही जागा दिली। उर्वरित जागा मी त्यांच्या कुटुंबातील सदस्याकडून विकत घेतली, परंतु विकत घेतलेल्या जागेवर संबंधित मंडळानं अतिक्रमण करून रस्ता बंद केल्यानं ये जा करणं कठीण झालंय। यासाठी सदर जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवून रस्ता खुला करून द्यावा, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा धनराज वासेकर आणि त्यांच्या पत्नीनं पत्रकार परिषदेत दिलाय। चारमोशी येथील नगर भूमापन क्रमांक 876 मधील एकूण जागा 90.60 चौरस मीटर असून यापैकी 144 चौरस फूट जागा ही मंदिरासहित जय किसान दंडार मंडळ गव्हारपुरा चामोर्शी पार्टी क्रमांक 1 च्या 51 सभासदांना नारायण वासेकर यांनी सामाजिक कार्यकर्ता 20 वर्षापूर्वी दानपत्र म्हणून मंदिरासहित 144 चौरस फूट जागा दिली। उर्वरित जागा ही आपली देखभाल केली म्हणून स्वतःची भाची सुमन शंकर भांडेकर राहणार भोगणबोडी यांना स्वतःहून विक्रीपत्र करून दिली होती। त्यांच्याकडून आपण 2025 मध्ये खरेदी केली, परंतु दान दिलेल्या जागेपेक्षा अधिक जागेवर जय किसान दंडार मंडळ गव्हारपुराच्या सभासदांनी कोणतीही पूर्वसूचना न देता जाळेचं कंपाऊंड करून ये जा करण्याचा मार्ग बंद केला। या प्रकरणामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असून या मंडळाकडून मला आणि माझ्या परिवाराच्या जीवास कधीही धोका होऊ शकतो। त्यामुळे संबंधित प्रशासनानं न्याय द्यावा, अन्यथा संपूर्ण कुटुंबासह उपोषण छेडण्याचा इशारा वासेकर दाम्पत्याने दिलाय। आमच्या मंडळातील सदस्यांनी कोणाच्याही जागेवर अतिक्रमण केलेलं नाही, ती जागा आम्हाला देण्यात आली आहे। त्या जागेवर आमची वहिवाट असून कंपाऊंड करण्याच्या दृष्टीने जाळी लावली आहे। जर त्यांना वाटत असल्यास त्यांनी मोजणी करावी, यावर आमचा आक्षेप नाही। आमच्या मंडळावर करण्यात आलेले आरोप हे चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत, माणिकचंद कोहळे किसान दंडार मंडळ पदाधिकारी यांनी यावेळी सांगितलं। प्रतिनिधी भास्कर फरकडे असून मी चामोर्शी येथील गव्हारमोला येथे राहत असून माझे मोठे सासरे यांनी जय किसान दंडार मंडळाला मंदिर दान केले, पण 20 वर्षापासून दंडार मंडळाने दुर्लक्ष केले। त्यामुळे आम्ही मंदिरात नगरपंचायतकडून बोरवेल मारून पाण्याची सोय केली, पण दंडार मंडळाने रात्री 11 वाजता नशापाणी करून आले व आमच्या मंदिरात जाण्याचा मार्ग बंद केला असून अतिक्रमण केल्या जागेची जाळी काढण्यात यावी व मार्ग मोकळा करण्यात यावा। NTV न्यूज मराठी, गडचिरोली।